मिरजेत संत रोहिदास महाराजांची 650वी जयंती उत्साहात साजरी। वाराणसीच्या पवित्र मातीच्या कलशाची पूजा भव्य शोभायात्रेने मिरज शहर दुमदुमले। मिरजेत संत शिरोमणी रोहिदास महाराजांची 650वी जयंती भारतीय जनता पक्षाच्या वतीने भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली। माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात वाराणसी येथील संत रोहिदास महाराजांच्या जन्मभूमीची पवित्र माती असलेल्या कलशाचे विधिवत पूजन करण्यात आले। त्यानंतर शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली। सांगली वेस येथील विठ्ठल मंदिर परिसरात वाराणसीहून आणलेल्या पवित्र मातीच्या कलशाचे पूजन करण्यात आले। यावेळी संत रोहिदास महाराजांनी दिलेला समता, बंधुता, मानवता आणि सामाजिक एकतेचा संदेश उपस्थितांनी स्मरणात ठेवत त्यांच्या विचारांचा जागर केला। वाद्यांच्या गजरात, जयघोष आणि भक्तिमय वातावरणात निघालेल्या शोभायात्रेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। या सोहळ्यामुळे मिरज शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। कार्यक्रमादरम्यान उपस्थित भाविकांना संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमांचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमास भाजप महिला आघाडी जिल्हाध्यक्ष स्वातीताई खाडे, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नितेश कांबळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख काकासाहेब धामणे, महिला व बालकल्याण सभापती बाणू जमादार, बाळासाहेब होनमोरे, नगरसेवक गणेशदादा माळी, मोहन वाटवे, दयानंद खोत, माजी नगरसेवक योगेंद्र थोरात, डॉ महेश कुमार कांबळे, बाबासाहेब सातपुते, रुपाली देसाई, रुपाली गाडवे, आकाराम उर्फ पप्पू कोळेकर, डॉ हेमराज सातपुते, सरदार सातपुते यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। तसेच अभिजित आठवले, प्रभाकर नाईक, संघर्ष सातपुते, राजू सातपुते, अमर सूर्यवंशी, दिलीप सातपुते, श्याम भंडारे, भानुदास सातपुते, योगेश सातपुते, संदेश सातपुते, शंभू आवळे, अनिता वाघ, लक्ष्मी सातपुते, बनुबाई सातपुते, सुनीता सातपुते, राजश्री सातपुते, भास्कर सातपुते, अतुल वाघ यांच्यासह चर्मकार, समाज बांधव आणि विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी संत रोहिदास महाराजांच्या विचारांचा आदर्श घेऊन समता आणि मानवतेचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले। दरवर्षी संत रोहिदास महाराजांची जयंती याच भक्तिभावाने आणि मोठ्या उत्साहात साजरी केली जाईल असेही त्यांनी सांगितले। 31 तारखेला गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम झाला। आज श्री संत शिरोमणी श्री सद्गुरू रोहिदास महाराज यांच्या 650व्या जयंतीनिमित्त आज आपल्याकडे भव्य दिव्याचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे। सद्गुरूंनी आपल्याला खूप मार्गदर्शन केलं, समाजाला चांगलं सांगितलं। मन में चंगा तो कटोरी में गंगा, असे बरेच चांगले उपदेश केले आपल्याला। त्या माध्यमातून आपण सगळे समाजाचे लोक, फक्त तेच आंबार होते म्हणून चर्मकारचे लोक आम्ही आलो असं नाही, पण सगळ्या समाजाचे लोक इथं सगळे एकत्रित झालेले आहेत। हा सुरुवात केली आपण आता एक जयंती साजरी करायची, आणि ही जयंती कायमस्वरूपी चालू राहील। सद्गुरूंची आठवण, सद्गुरूंचं प्रेम, सद्गुरूंचे आशीर्वाद सगळ्यांना मिळतील, त्या पद्धतीनं हे कार्यक्रम वर्षानुवर्षी व्हावेत। आणि त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी पुऱ्या ताकदीनं, आत्मविश्वासानं सद्गुरूंचं दर्शन घ्यावं, त्यांचे आशीर्वाद घ्यावे। ही रॅली आता निघेल, रॅलीनंतर सगळे मंदिरात येतील। मंदिरात कलश जो वाराणसीवरून एक सगळ्या देशभर हा कार्यक्रम चालू आहे आता, त्यामध्ये महाराष्ट्र पण चालू झाला आहे। वाराणसीला जिथं सद्गुरूंचा जन्म झाला तिथून त्या कलशामध्ये तिथली माती आलेली आहे आणि त्या मातीचं पूजन होतं आहे। आणि हे कलश प्रत्येक तालुक्यात जाणार आहेत, प्रत्येक राज्यात गेले, प्रत्येक जिल्ह्यात गेले आणि प्रत्येक तालुक्यात जाणार आहेत। त्या माध्यमातून ह्याचं पूजन हे होणार आहे। त्या दृष्टिकोनातून आज आपण रॅली झाल्यानंतर कलश हा आपल्या विठ्ठल मंदिरामध्ये आपण ठेवला जाईल आणि त्या विठ्ठल मंदिराच्या कलशाचं सगळ्यांनी पूजन करायचं, दर्शन घ्यायचं। दर्शन घेतल्यानंतर आज आम्ही सगळ्या नियोजकांनी एक सद्गुरूंची एक फोटोकॉपी, जे दर्शन घ्यायला येतील लाईनमध्ये शिस्तीमध्ये, त्यांना एक फोटोकॉपी, अशा फोटोकॉपी आपण सगळ्यांना आणलेल्या आहेत। ते फोटोकॉपी आपण घ्यायच्या आहेत, चांगली फ्रेम करायची आहेत आणि फ्रेम करून आपल्या घरामध्ये त्याचं पूजन कायमस्वरूपी आपण ठेवायचं आहे। ह्या दृष्टिकोनातून त्या कॉप्या वाटल्या जातील। नंतर आपला प्रसाद होईल आणि प्रसाद नंतर दीपज्वलन होईल। दीपज्वलन आपण करतोय, दीपज्वलन झाल्यानंतर मग प्रसाद होईल आणि प्रसाद नंतर हा कार्यक्रम संपेल। संत शिरोमणी रोहिदास महाराज की जय।